नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 साठी ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक घटक, मूलभूत संगणक ज्ञान तर या विषयामधील काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी नोट्स पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर संगणक परिचय. संगणक म्हणजे असे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे की ज्याद्वारे आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचबरोबर माहिती किंवा डेटा साठवून त्यावर विविध प्रक्रिया आपण करू शकतो आणि त्यामुळे आपल्या समस्या त्वरित आणि अचूक सोडविता येतात. त्याला काय म्हटले जाते? त्या इलेक्ट्रॉनिक यंत्राला संगणक असे म्हटले जाते. संगणकाला वाढत्या गतीने बौद्धिक काम करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र असे देखील म्हटले जाते. संगणकाला जगमान्य साधन सुद्धा म्हणजेच युनिव्हर्सल टूल असे देखील म्हटले जाते, कारण जगातील सर्व प्रकारच्या व्यक्ती या यंत्राचा वापर करून फायदे घेऊ शकतात. तर याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या पीडीएफची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेन आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा, तर या ठिकाणी संगणकाचा परिचय आपण पाहत आहोत. तर बघा, ख्रिस्तपूर्व 600 वर्ष तर यामध्ये चीनमधील चिनी शास्त्रज्ञ यांनी ॲबॅकस यंत्र विकसित केले होते. कोणते? ॲबॅकस यंत्र. त्यानंतर 1842 मध्ये इंग्लंडमधील चार्ल्स बॅबेज यांनी ॲनालिटिकल इंजिन या यंत्राचा त्यांनी शोध लावला. 1880 मध्ये हर्मन हालर्थ अमेरिका यांनी मेकॅनिकल टॅब्युलेटिंग मशीनचा शोध लावला. 1944 मध्ये अमेरिकेतील होवर्ड ओकिन यांनी मार्ग किंवा संगणकाचा शोध लावला. 1946 मध्ये सूर स्कूल अमेरिका इनियाक इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिक इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर व्हॅक्यूम ट्यूबने तयार केलेले. तर या यंत्राचा शोध देखील अमेरिकेमध्ये लावण्यात आला. 1949 मध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंग्लंडमध्ये इडसॅक इलेक्ट्रॉनिक संगणकाचा या ठिकाणी शोध लावण्यात आला. त्यानंतर अमेरिकेमध्ये युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कंपनीने 1951 मध्ये ऑल्ब वापरून तयार केलेले युनिबॅक संगणक विकसित केले. तर या ठिकाणी आपण संगणकाचा इतिहास देखील पाहिलेला आहे. त्यानंतर बघूया संगणकाची रचना. तर बघा, संगणकाची रचना. संगणकाचे 3 महत्त्वाचे घटक ते म्हणजे कोणते? इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट. तर हार्डवेअर म्हणजे काय? वरील 3 घटकाच्या प्रत्येक घटकाच्या कार्याला लागणारी जी सामग्री असते त्याला काय म्हटले जाते? हार्डवेअर असे म्हटले जाते. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर संगणकाने काय करायचे आणि कसे करायचे हे सांगणाऱ्या कार्यपद्धतीला प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. तर यामध्ये आपण प्रत्येक घटकावर विस्तृतपणे या ठिकाणी वर्णन पाहणार आहोत. तर बघा, पहिले आहे इनपुट युनिट. यामध्ये इनपुट युनिटमध्ये कशाचा समावेश होतो? तर कीबोर्ड. तर कीबोर्ड हे एक मुख्य इनपुट युनिट म्हणून ओळखले जाते. या कीबोर्डवर आपण जे टाईप करतो ते व्हिज्युअल डिस्प्ले म्हणजे मॉनिटरवर, व्हीडीयू म्हणजेच मॉनिटरवर या ठिकाणी दिसते. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजेच व्हीडीयू. यानंतर आहे MICR म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर याद्वारे चुंबकीय शाईने लिहिलेला आकडा बँकेतील चेक्स वाचून CPU कडे थेट जातो आणि बँकेतील चेक्सवरील बँकेचा कोड, शाखेचा कोड ही माहिती चुंबकीय शाईने लिहिलेली असते आणि असे चेक्स उठवण्यासाठी MICRचा वापर केला जातो. तर या ठिकाणी ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. MICR म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. यानंतरचे पुढचे इनपुट टूल आहे ते म्हणजे स्कॅनर. याचा उपयोग कशासाठी होतो? तर फोटो साठवण्यासाठी होतो. तसेच काही महत्त्वाचे पत्रव्यवहार जे जपून ठेवायचे असतील असे पत्रव्यवहार स्कॅन करून साठवता येतात. त्यानंतरचा पुढे आहे माऊस. मॉनिटरच्या स्क्रीनवर पॉइंटर हलवण्यासाठी माऊसचा उपयोग या ठिकाणी केला जातो. यानंतर दुसरा इनपुट घटक तो आहे कोणता? मुख्य प्रक्रिया संच. त्यालाच काय म्हटले जाते? CPU. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर यामधले भाग पाहूया. मेमरी युनिट. इनपुट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर यामध्ये साठवले जाते. संगणकामध्ये रॅम व रोम या मेमऱ्या वापरल्या जातात. यामध्ये रॅम मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी ही मेमरी संगणक मेमरीमध्ये साठवलेली माहिती वीज प्रवाह चालू असेपर्यंत वापरता येते. आणि जी रीड ओनली मेमरी आहे म्हणजेच रोम, तर ही यामधील माहिती आपण वाचू शकतो परंतु मूळ माहितीत बदल करू शकत नाही. संगणक बंद केला तरीही मेमरीतील माहिती नष्ट होत नाही. म्हणजेच बघा, जी रॅम असते तर जोपर्यंत वीज पुरवठा चालू आहे तोपर्यंत यामध्ये ही माहिती
आपल्याला वापरता येते. पण ज्यावेळेस वीज पुरवठा बंद होईल त्यावेळेस ही माहिती या ठिकाणी आपल्याला वापरता येत नाही. परंतु जी रोम असते, रीड ओनली मेमरी, तर यामधली माहिती आपण वाचू शकतो पण त्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि ही मेमरी, रीड ओनली मेमरी जी असते, तर या मेमरीमध्ये लाईट गेल्यानंतरही किंवा वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर यामधली जी माहिती स्टोअर केलेली असते ती या ठिकाणी नष्ट होत नाही. तर हा या दोन्हीमधला मुख्य फरक आहे. त्यानंतर बघा स्टोरेज युनिट, तर कार्टिज टेप, चित्रफितीसारखे कार्य करणारी स्टोरेज युनिट हे टेप प्लास्टिक व चुंबकीय सामग्रीमधून तयार केलेले असतात. त्यानंतर आहे CD रोम, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. या सीडीवर 600 MB ते 1 GB पर्यंत डेटा साठवण्याची क्षमता असते. फ्लॉपी जी आहे, फ्लॉपीसाठी संगणकात फ्लॉपी ड्राईव्ह असावा लागतो. एका फ्लॉपीवर 1.44 MB इतकी क्षमता असणारा डेटा साठवला जाऊ शकतो. त्यानंतर आहे विंचेस्टर डिस्क, संगणकात अंतर्भूत समाविष्ट असलेले महत्त्वाचे युनिट म्हणजे हार्ड डिस्क. यालाच काय म्हटले जाते, विंचेस्टर डिस्क असे देखील म्हटले जाते. त्यानंतर आहे कंट्रोल युनिट म्हणजे नियंत्रण संच. या संचाद्वारे माहितीचे इनपुट होत असताना ती मेमरी युनिटकडे पाठवली जाते किंवा त्यावर गणितीय प्रक्रिया चालू असताना तयार झालेले उत्तर आउटपुट युनिटकडे पाठवले जाते. या सर्व प्रक्रियांवर कंट्रोल युनिटचे नियंत्रण असते. म्हणजेच संगणक काम करत असताना कंट्रोल युनिट त्यावर नियंत्रण ठेवत असतो. त्यानंतर आहे अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट म्हणजेच गणिती व तर्कसंच. इनपुट युनिटकडून आलेली माहिती गणिती आणि तुलनात्मक कार्यासाठी आलेली आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिले जाते आणि त्या प्रक्रिया करून तयार झालेले उत्तर कुठे पाठवले जाते, मेमरीकडे अथवा स्क्रीनवर किंवा आवश्यकतेनुसार प्रिंटरवर छापून आपल्याला मिळते. यानंतर आपण पाहूया आउटपुट डिव्हाइसेस. तर संगणकाचे तत्कालीन निर्णय आपण समोरच्या मॉनिटरवर पाहतो, परंतु एकूण दिलेल्या सर्व कामाचे कागदावर छापील कार्य आउटपुट डिव्हाइसेस म्हणजेच प्रिंटर करतो. तो कोणत्या पद्धतीने कागदावर अक्षरे छापतो त्यावरून त्या प्रिंटरचे वर्गीकरण केले जाते. यानंतर पाहूया डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. तर या प्रिंटरमध्ये एक एक अक्षर अनेक पिनांच्या ठिपक्यांनी उमटते. बिंदू रूपातील अक्षरांचा छाप कागदावर दिसतो. डॉट मॅट्रिक्सचा वेग हा एका सेकंदाला 80 ते 400 अक्षरे छापतो. या प्रिंटरला DMP हे संक्षिप्त नाव देखील वापरले जाते. त्याचबरोबर DMP हा महाग नसतो, परंतु तो जास्त आवाज करणारा असतो. आणि हे जे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असतात तर हे दररोजच्या कामासाठी कार्यालयामध्ये वापरले जातात. त्यानंतर आहे लाईन प्रिंटर. तर एका वेळेस संपूर्ण लाईनच कागदावर छापण्याचे काम या प्रिंटरद्वारे केले जाते. या प्रिंटरचा स्पीड लाईन्स पर मिनिटमध्ये असतो. उदाहरणार्थ 200 ते 2000 LPM लाईन पर मिनिट. प्रत्येक लाईनमध्ये 136 अक्षरे असतात. वरील दोन्ही प्रकारच्या प्रिंटरमध्ये इम्पॅक्ट प्रिंटिंगचे तत्व वापरले जाते. त्यानंतर आहे इंकजेट प्रिंटर. यामध्ये साधारणतः लेझर प्रिंटिंग सारखीच क्वालिटी मिळते, परंतु लेझर प्रिंटिंगसाठी होत असलेला खर्च वाचू शकतो. इंकजेट प्रिंटरसाठी लागणारी शाई कोणत्या स्वरूपात असते, तर ती असते लिक्विड स्वरूपात. त्याचबरोबर लेझर व इंकजेट प्रिंटरमध्ये इम्पॅक्ट प्रिंटिंगचे तत्व वापरले जात नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पाहूया लेझर प्रिंटर. तर लेझर प्रिंटर जो असतो तर या प्रिंटरची छपाई डॉट मॅट्रिक्सच्या तुलनेने उत्कृष्ट दिसते. या प्रिंटरमध्ये छपाई प्रक्रियेत अक्षरांच्या वळणाने शाई थेट कागदावर उतरते, म्हणून जी छपाई जी असते तर ही या ठिकाणी शार्प येते. कशी येते? शार्प येते. लेझरची गुणवत्ता टेक्स्ट व आलेख म्हणजेच ग्राफिक्स दोन्हीमध्ये चांगली असते. लेझर प्रिंटर टोनर शाईची प्रकाश किरणांद्वारे छपाई करतो, म्हणूनच याला काय म्हटले जाते, लेझर प्रिंटर असे म्हटले जाते. याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश किरणांचा म्हणजेच लेझर बीमचा वापर केला जातो आणि लेझर प्रिंटर 4 ते 20 पाने एका मिनिटामध्ये छापून देऊ शकतो. किती? 4 ते 20 पाने. तर हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा प्लॉटर. इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्टमधील विविध प्रकारचे जे आराखडे असतात हे प्रिंट करण्यासाठी या साधनाचा उपयोग केला जातो. कोणत्या? प्लॉटर. तर प्लॉटर विषयी देखील माहिती या ठिकाणी महत्त्वाची आहे. या प्रिंटरमध्ये फ्लॅट ब्लेडचा उपयोग केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या पेनचा योग्य त्यावेळी वापर करून संपूर्ण आराखडा या ठिकाणी प्रिंट केला जातो आणि यासाठी ड्रम प्लॉटरचा देखील उपयोग केला जातो. यामध्ये ज्यावर आराखडा प्रिंट करायचा आहे तो पेपर ड्रमला अडकवला जातो आणि एकाच वेळी योग्य त्या रंगाचे पेन व ड्रम यांच्या संयुक्तपणे कागदावर प्रिंट तयार करता येते. त्यानंतर आहे संगणकाचे हार्डवेअर.
कम्प्युटर हार्डवेअर. तर संगणकाच्या दोन बाजू, त्या म्हणजे कोणत्या? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर म्हणजे काय? तर सर्व गुंतागुंतीची जी इलेक्ट्रॉनिक जोडणी आणि चुंबकीय व यांत्रिक उपकरणे या सर्वांनी मिळून हार्डवेअर तयार होते. सॉफ्टवेअर, संगणकाचे हार्डवेअर कामाला लावण्यासाठी दिलेल्या सूचनांचा संघ म्हणजे सॉफ्टवेअर. प्रोग्रॅमिंग, संगणकाने पायरी पायरीने काम करायचे याच्या सूचनांचा जो संच तयार करतात त्याला काय म्हटले जाते? प्रोग्रॅमिंग असे म्हटले जाते. सीपीयू मध्ये पॉवर सप्लाय, एक्झॉस्ट फॅन, त्यानंतर स्पीकर, मदरबोर्डचा समावेश होतो. या भागापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता आहे? तर तो आहे मदरबोर्ड. त्यालाच काय म्हटले जाते? सिस्टीम बोर्ड असे सुद्धा म्हटले जाते. यानंतर आपण पाहूया मायक्रो प्रोसेसर चिप. तर बघा, संपूर्ण संगणकाची रचना, घडण ही मायक्रो प्रोसेसर चिपवर आधारित असते. खरे म्हणजे हाच भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ही चिप संगणकाच्या सर्व घटकावर नियंत्रण ठेवते. उदाहरणार्थ, प्रिंटरमध्ये छापण्यासाठी कागद नसेल तर ही चिप लगेच सिग्नल देते. लहानशा आकाराची ही चिप सिलिकॉन या पदार्थापासून बनवलेली असते. गणिती आकडेमोड हे काम चिप व्यवस्थितपणे करते, कारण या मायक्रो प्रोसेसरमध्ये दोन महत्त्वाचे विभाग असतात. पहिले ते म्हणजे ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि दुसरे म्हणजे कंट्रोल युनिट. या ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिट या विभागात गणिती व आकडेमोडीची कामे केली जातात. या कामासाठी कंट्रोल युनिट हा डेटा पुरवला जातो. मायक्रोप्रोसेसर प्रकारामध्ये हल्ली प्रचलित इंटेल कंपनीचे पेंटियम मायक्रोप्रोसेसर वापरले जाते. या मायक्रोप्रोसेसरचा इतिहास फार जुना नाही. 1974 मध्ये जगातील पहिल्या मायक्रोप्रोसेसर चिपसाठी इंटेलने 8 बिट्सची चिप वापरली होती. 1980 मध्ये 16 बिट्स मायक्रोप्रोसेसर निर्माण झाला. IBM, मोटोरोला सारख्या कंपन्या इंटेल कंपनीबरोबर मायक्रोप्रोसेसर तयार करण्यासाठी जागतिक बाजारामध्ये उतरल्या. बिट्स हे मायक्रोप्रोसेसर चिपची काय दर्शवते? तर क्षमता. तर बघा, 8/16 बिट्सच्या चिपचा अर्थ काय होतो? तर 8 बिट्सचा डेटा या ठिकाणी साठवता येतो किंवा प्राप्त करता येतो आणि आतील प्रक्रियेत 16 बिट्सचा डेटा प्रोसेस करता येतो. तर बघा, इंटेल परिवाराची 80-486 ही लोकप्रिय चिप कधी 1989 मध्ये बाजारात आली होती. त्यावेळेसपासून 446 संगणकाच्या नामकरणाला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 1993 साली 32 बिटच्या 486 चिपपेक्षा 3 पटीने जलद मायक्रोप्रोसेसर पेंटियम नावाने बाजारात आले. कोणत्या नावाने? पेंटियम. अलीकडे मेगाहर्ट्जचे मूल्यमापन प्रचलित झाले आहे. पेंटियम 200 मेगाहर्ट्ज ते 1.5 गीगाहर्ट्ज, याचा अर्थ त्या मायक्रोप्रोसेसर चिपची जलद गती तेवढी आहे. हे देखील लक्षात ठेवा. यानंतर बघा, रॅम आणि रोम मेमरी. सर्वसाधारणपणे मेमरीचा अर्थ काय होतो? तर आठवण. पण संगणकाच्या भाषेत त्याला काय म्हटले जाते? साठवण किंवा स्टोरेज असे देखील म्हटले जाते. यानंतर बघा, संगणकाच्या सिस्टीम युनिटमध्ये असणाऱ्या मदरबोर्डच्या भागात दोन प्रकारची मेमरी असतात. पहिली म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम आणि दुसरी म्हणजे रीड ओनली मेमरी म्हणजेच रोम. तर रॅमला इंटरनल स्टोरेज असे सुद्धा म्हटले जाते. या इंटरनल स्टोरेजची मोजमाप क्षमता बाईट्स, किलोबाईट्स आणि मेगाबाईट्समध्ये असते. तर हे देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, 8 बिट म्हणजे 1 बाईट, 1024 बाईट म्हणजे 1 KB म्हणजेच किलोबाईट, 1024 किलोबाईट म्हणजे 1 MB म्हणजेच मेगाबाईट आणि 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गीगाबाईट म्हणजेच 1 GB. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की 1024 GB बरोबर किती? 1024 GB बरोबर किती? तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचे आहे. तर बघा, अचानकपणे वीज गेल्यानंतर इंटरनल स्टोरेजवर साठवलेला डेटा नाहीसा होतो. मात्र जो हार्ड डिस्कवर साठवलेला डेटा असतो तर हा कायमस्वरूपी राहतो. संगणकावर जर आपण एखादे पत्र लिहित असताना दुसरे काम निघाल्यास ते तसेच अर्धवट पत्र आपण संगणकावर साठवून ठेवू शकतो आणि थोड्या वेळानंतर पुन्हा ते पत्र आपण पूर्ण करू शकतो. पहिल्या अर्ध्या पत्रात बदल सुद्धा करू शकतो. हे तात्पुरत्या साठवणीचे काम कोण करते? रॅम. परंतु वीज गेल्यावर यातील काही माहिती नाहीशी होते, म्हणजे संगणक 64 मेगाबाईट्स एवढी रॅम क्षमता असणारे आहेत. मदरबोर्डमधली दुसरी मेमरी म्हणजे रीड ओनली मेमरी म्हणजेच रोम मेमरी. वीज गेल्यानंतर यातील माहिती नाहीशी होत नाही. रोम मेमरी संगणकात अगोदरपासून तयार केलेल्या आदेशांच्या स्वरूपात रेकॉर्ड केलेले असतात. त्यामुळे सर्व भागांचे रोम नियंत्रण ठेवतो. कोणते भाग व्यवस्थित जोडले गेले नाही हे सुद्धा संगणक आपल्याला या ठिकाणी सांगतो. रॅम यातील माहिती वीज गेल्यावर नाहीशी होते.
म्हणून तिला व्होलाटाईल मेमरी असे म्हटले जाते. कोणते? व्होलाटाईल मेमरी. मात्र रोम यातील माहिती वीज गेल्यानंतर ही नाहीशी होत नाही, म्हणून त्याला काय म्हटले जाते? नॉन व्होलाटाईल मेमरी असे म्हटले जाते. यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहूया संगणकाचे सॉफ्टवेअर. तर यामध्ये 2 प्रकार, सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर मार्फत आपण जो प्रोग्राम देत असतो, ज्या सूचना देतो त्यांचा संच म्हणजे काय? तर त्या सेवा उपलब्ध करून देणारी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS. ऑपरेटिंग सिस्टम हे एक प्रकारचे साठवण व्यवस्थापन आहे. डेटा किंवा प्रोग्राम स्टोरेजची माहिती ऑपरेटिंग सिस्टमद्वारे शक्य आहे. प्रिंट काढणे, कॉपी करणे, मजकूर गाळणे इत्यादी ऑपरेटिंग सिस्टीममुळे करता येते. CPUचे काम जलद गतीने करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमचे सहाय्य होते. मल्टी प्रोग्रॅमिंग प्रक्रियेसाठी लँग्वेजचा वापर केला जातो. संगणक भाषा लँग्वेज कोणत्या प्रकारच्या असतात? तर 2 प्रकारच्या. एक म्हणजे लो लेवल लँग्वेज म्हणजे सामान्य पातळीची भाषा आणि दुसरी म्हणजे हाय लेवल लँग्वेज म्हणजे उच्च पातळीची भाषा. लो लेवल लँग्वेज म्हणजे संगणकाला समजणारी भाषा असते. या भाषांच्या प्रकारावर आधारित प्रोग्राम तयार केले जातात. आणि हाय लेवल लँग्वेजची उदाहरणे म्हणजे फोर्ट्रॉन, बेसिक, पास्कल, कोबोल इत्यादी. या संगणक भाषेत प्रोग्राम तयार करताना मशीनला समजेल त्या कोडमध्ये प्रोग्राम लिहावे लागतात. संगणक मशीनला समजणारी भाषा ही फक्त 1 आणि 0 या 2 प्रकारच्या आकड्यातच समजते. याला काय म्हटले जाते? बायनरी कोड असे म्हटले जाते. या 1 आणि 0 च्या बिट्सना डिजिटला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटले जाते बिट्स. आणि या सिस्टीमला बायनरी सिस्टम असे म्हटले जाते. 8 बिट्स एकत्र केले की त्या समूहाला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटले जाते बाइट्स. संगणक एका अक्षरासाठी साधारणतः 8 बिट्स वापरतो. म्हणजेच 1 अक्षर व 1 बाईट हे सारखेच असते. यानंतर पाहूया ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. एखाद्या ठराविक हेतूसाठी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या एकत्रित संचास काय म्हटले जाते? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. पर्सनल कम्प्युटरवर प्रत्येकाला सहजपणे उपयोगी पडणारे हे सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर म्हटले की प्रोग्रॅमिंग लँग्वेजची अद्ययावत माहिती असणे अत्यंत आवश्यक असते, पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरसाठी प्रोग्रॅमिंगची माहिती असणे गरजेचे नसते. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची जर उदाहरणे पाहिली तर ते आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, ग्राफिक सॉफ्टवेअर, डेटा कम्युनिकेशन सॉफ्टवेअर. या प्रकारचे सॉफ्टवेअर ठराविक कामासाठी वापरण्यात येतात. उदाहरणार्थ पगारपत्रकासाठी, रेल्वे, याचबरोबर एअरलाईन्स रिझर्वेशन इत्यादी कामांसाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आहे संगणकाचे वर्गीकरण. संगणकाचे वर्गीकरण त्याची कार्य करण्याची क्षमता, गती व किंमत याचबरोबर आकारावर करता येते. संगणकाचे मुख्य प्रकार पाहूया. मायक्रो संगणक सर्वसाधारण किरकोळ उपयोगाचा हा संगणक एकट्यापुरता घरगुती वापरासाठी वापरण्यात येतो, म्हणून त्याला काय म्हटले जाते? PC म्हणजेच पर्सनल कम्प्युटर. या संगणकावर वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजमेंट यासारख्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने डेस्कटॉप पब्लिशिंग, अकाउंटिंग, ग्राफिक्स यासाठी याचा उपयोग केला जातो PCचा म्हणजेच पर्सनल कम्प्युटर. याची स्टोरेज क्षमता किती असते? 500 MB ते 2 GB पर्यंत. त्यानंतर आहे मिनी संगणक. हे संगणक आकाराने आणि किमतीने सुद्धा मायक्रो संगणकापेक्षा मोठे आणि महाग असतात. या संगणकाचा उपयोग लहान अथवा मध्यम आकाराच्या संस्थांमध्ये केला जातो. ज्या संस्थेत सायंटिफिक लॅबोरेटरी आहेत, पृथक्करणाचा डेटा प्रोसेस करायचा असेल तिथे मिनी संगणकाचा वापर केला जातो. संस्थेतील विभागात LANद्वारे समन्वय सुद्धा साधता येतो. LANद्वारे. त्यानंतर पाहूया मेनफ्रेम संगणक. तर हा संगणक मोठ्या आकाराचा असून एकाच वेळी अनेक व्यक्ती तो वापरू शकतात, म्हणून याला मल्टी युजर सिस्टम असे देखील म्हटले जाते. मेनफ्रेम संगणकाला मल्टी युजर सिस्टम. सर्वसामान्यतः मध्यवर्ती संगणक केंद्रामध्ये या संगणकाचा उपयोग केला जातो. निरनिराळ्या ठिकाणी टर्मिनल्स देऊन त्याची मुख्य जोडणी मेनफ्रेम संगणकास केलेली असते आणि याची स्टोरेज क्षमता, वेग आणि किंमत देखील जास्त असते. त्यानंतर आहे सुपर संगणक. गुंतागुंतीच्या किचकट शास्त्रीय वापरासाठी या संगणकाचा उपयोग होतो. या संगणकाचा वेग जो असतो तर हा प्रचंड वेग असतो. इतर संगणकाच्या तुलनेत सर्वात महाग असल्याने याचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर होऊ शकतो. सुरुवातीला हे सुपर संगणक लढाऊ उपकरणे निर्माण करण्यासाठी वापरण्यात येत होते. नंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा यांचे पदार्पण झाले. जगात या प्रकारचे जवळजवळ किती कम्प्युटर आहेत? 500 संगणक आहेत. सध्या 40,000 पर्सनल कम्प्युटरचे काम एकटा सुपर कम्प्युटर करू शकतो. भारताने या संगणकाची म्हणजेच परम सुपर कम्प्युटरची
संपूर्ण निर्मिती स्वतःच्या तंत्रज्ञानाने केलेली आहे. तर बघा जे भारताचा पहिला सुपर कम्प्युटर होता, तर त्याची निर्मिती कोणी केली, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्या शास्त्रज्ञाचे नाव. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.